नमस्कार. यश न्यूज मराठी. खरं म्हणजे आजच्या घटिकेला संपूर्ण महाराष्ट्रभर वातावरण एवढं तापलेलं आहे. संतोष देशमुख यांच्या खुन्यांना मोकाट सोडलं जात आहे आणि अजूनही कराड असो आणि त्याचे साथीदार असो हे आज मोकाट फिरत आहेत. चालढकलपणा याच्यामध्ये दिसतो आहे आणि ह्या चालढकलपणा थांबला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असोत, आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब असोत आणि विद्यमान राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांच्यावर आज जबाबदारी आहे. त्यांच्या टीममध्ये धनंजय मुंडे काम करत आहेत, पंकजा मुंडे काम करत आहेत. या दोन्ही बहीण भावांना आज मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही थोडा वेळ बाजूला थांबा. जोपर्यंत हा निर्णय लागत नाही, जोपर्यंत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मंत्रिपदापासून बाजूला थांबा. त्याच्याशिवाय जे वातावरण गढूळ झालेलं आहे ते स्वच्छ होणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि महाराष्ट्रात सगळीकडे टाव फोडला जातो. सगळीकडे सांगितलं जाते की कुठेतरी आता थांबवा. हे थांबत नाही. आज मराठा समाजामध्ये आक्रोश सगळीकडे चालू आहे, अगदी गल्लीपासून मुंबईपर्यंत चालू आहे आणि याचे लोन आता संपूर्ण भारतभर होत आहेत की या महाराष्ट्रामध्ये एकेकाळी महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्राचे देशामध्ये असणारे पडसाद हे अतिशय उत्तम प्रकारे होतं. एक आदर्श सुसंस्कृत राज्य म्हणून बघितलं जायचं. पण आज बीडची अवस्था जर बघितली, बीड जिल्ह्याची, तर बीड हे बिहारच्याही पुढे गेलेलं आहे अशी अवस्था आज निर्माण झालेली आहे. आणि ही अवस्था किती काळ चालणार आहे, किती काळ हे तुम्ही पाहत राहणार आहात. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही काही निर्णय घेणार आहात की नाही. आज छत्रपती संभाजीराजे एका बाजूनं बोलत आहेत, दुसऱ्या बाजूनं जनतेचा आक्रोश चालू आहे, तिसऱ्या बाजूनं संपूर्ण महाराष्ट्र सरभरीत झालेला आहे. आणि अशा वातावरणामध्ये गेले अनेक दिवस तप्त बीड जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र तापलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जर महाराष्ट्राचे आमदार, खासदार आणि मंत्री, मुख्यमंत्री बघ्याची भूमिका घेणार असतील तर आता महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. महाराष्ट्र खरोखरच बिघडवायचा आहे की चालवायचं आहे तुम्हाला, अशा संभ्रम अवस्थेमध्ये आता महाराष्ट्राच्या सुजाण नागरिकांना प्रश्न पडलेला आहे की या राज्यामध्ये चाललं आहे काय. सर्वसामान्य माणसाची गळचेपी तर होतेच, पण सर्वसामान्य माणसाबरोबर निर्गुण खून होऊन संतोष देशमुखांचे इतके दिवस झाले तरी त्याचा छडा लागत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रामध्ये, कैलासवासी वसंतदादांच्या महाराष्ट्रामध्ये आणि विद्यमान महाराष्ट्राचे तगडे नेते शरदरावजींच्या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये आज काय चाललं आहे. अशा अवस्थेमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि सीमेवरच्या राज्यातसुद्धा चर्चा चालू आहे की महाराष्ट्रामध्ये कोणाचा पायपोस आता कोणाला राहिलेला नाही. कायद्याचं राज्य आपण याच्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये म्हणत होतो, पण आता कायद्याचं राज्यच राहिलेलं नाही. काय द्यायचं असं राज्य चाललं आहे की काय, अशी अवस्था आहे. अभ्यासपूर्वक जाणारा, धाडसानं निर्णय घेणारा एक कर्तबगार मंत्री, उपमुख्यमंत्री आणि आता विद्यमान मुख्यमंत्री म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघत होतो. पण आज देवेंद्र फडणवीससुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये चालढकल करतायत की काय, अशा प्रकारचा संभ्रम जनतेत व्हायला लागलेला आहे. आज माझ्यासारखा एका कायद्याचा पदवीधर असणाऱ्या विचारवंताची ही भूमिका आहे. मला विश्वास आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर की ते निश्चितपणाने या भूमिकेला न्याय देतील. जो खुनी आहे त्याला शोधल्याशिवाय ते थांबणार नाही. पण सामान्य जनामध्ये आज ही संभ्रम अवस्था आहे की बाजूला करायचं असेल तर विद्यमान मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी लवकरात लवकर याचा छडा लावला पाहिजे आणि निर्णय झाला पाहिजे. निर्णय होत नाही. कशासाठी, कोणाची वाट बघता आहात, काय बघता आहात. मोकाट आज खुनी फिरत आहेत. कराडसारखा मनुष्य आहे, शेकडो बँकेमध्ये खाते आहेत. काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये. एका बाजूला एक प्रचंड दारिद्र्य
आणि दुसऱ्या बाजूला कराडांच्यासारखे प्रचंड श्रीमंती असणारे, शेकडो खाती बँकेत खोलणारे, काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये? नेमकं कराड आहेत कोण? हे कोणाचे पाठीराखे होते आणि ह्यांच्या मागे दीपस्तंभासारखे उभे असणारे कोण आहेत? त्याचा छडा लागला पाहिजे. ही काय घोळमॅड आहे? ही किती जणांची अशी टीम आहे? प्रामाणिकपणानं बीड जिल्हा बिघडवायचं प्रामाणिक काम कोण करत होतं? कशाच्या आधारे करत होतं? कोणाच्या पाठिंब्यामुळे आणि कोणाच्या आशीर्वादामुळे हे सगळं चाललं होतं? ह्याचा छडा लागला पाहिजे. आणि जोपर्यंत त्याचा छडा लागत नाही तोपर्यंत हे प्रकरण मिटणार नाही. आज काय अवस्था त्या कुटुंबाची झालेली आहे, संतोष देशमुखांच्या घराची. एक निरपराध निष्पाप नेतृत्व बळी दिलं असं म्हणायला काय हरकत नाही. आणि कशासाठी, कोणासाठी, काय म्हणून हे प्रश्न अनुत्तरित राहत आहेत. आज त्या मुलीचा, त्या बिचाऱ्या त्यांच्या पत्नीची अवस्था काय असेल, मुलांची अवस्था काय असेल, कल्पना केलेली बरी. केवढी वाईट परिस्थिती आहे. आणि अशा दयनीय अवस्थेमध्ये किती कुटुंबांचा तुम्ही बळी घेणार आहात? जर अशाच पद्धतीचे एकामागून एक जर हे प्रकरणं होत गेली तर अतिशय वाईट आहे. या पूर्वीच्या प्रकरणांचा छडा लागला नाही, त्याला गुन्हेगारांना फाशी झाली नाही, लवकरात लवकर निर्णय घेतले गेले नाही. आणि म्हणून मग संतोष देशमुखांसारखे अनेक बळी जात आहेत की काय, अशा प्रकारची संभ्रमावस्था आज महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे. आणि याला जर मुठमाती द्यायची असेल तर लवकरात लवकर संतोष देशमुखांच्या मागे त्यांच्या कुटुंबियांच्या खऱ्या अर्थानं आदरांजली संतोष देशमुखांना होऊन जर उभं राहिला असाल तर याचा छडा लागला पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि हा छडा जर नाही लागला तर आम्ही आता उग्र आंदोलन केल्याशिवाय थांबणार नाही. हेच या निमित्तानं मीडियाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की आज जनता शांत आहे, शांतपणाने तुमची बघत आहे काय चाललं आहे. याचा अर्थ असा तुम्ही गृहीत धरून जाऊ नका जनतेला. कधी याचा स्फोट होईल आणि कुठल्याही स्तराला जनता जाईल आणि त्यावेळी तुमच्या हातात काहीच राहणार नाही. आज महाराष्ट्राची घडी सुरळीतपणानं चालायची असेल तर अशा खुन्यांना, बदमाशांना रस्त्यावर तुडवलं पाहिजे, रस्त्यावर यांच्या चिंध्या झाल्या पाहिजे. आणि जोपर्यंत गुन्हेगाराला शासन होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य चाललं असं कोणी म्हणणार नाही. म्हणायची मानसिकता आता कोणामध्ये राहिलेली नाही. काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये? एकाला 2 उपमुख्यमंत्री आहेत, विद्यमान मुख्यमंत्री आहेत, मंत्री काय करतायत, आमदार काय करतायत, खासदार काय करतायत, कोणी याच्यावर बोलायला तयार नाही. अगदी सुसाटपणाने सगळं चाललेलं आहे. आणि हे किती दिवस चालणार आहे? आता सामान्य जनता बसणार नाही. सामान्य माणसाचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही. आणि एकदा सामान्य माणूस जर पराकुटीला गेला तर तुम्ही रोखू शकणार नाही. एवढं त्या निमित्तानं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.